आणि बघा असा गोड भोपळा आहे. आता मी चला आपण बारीक कट करून घेऊया. बघा मस्त आपण कट करून घेऊया बारीक. आणि बघा असं मी छान असं बघा बारीक भोपळा कट करून घेतलेला आहे. असं अगदी छान असं मस्त कट केलेलं आहे. एकदम लाल लाल आहे बघा, पिवळा पिवळा मस्त. आणि बघा असं मी मस्त धुवून घेतलेलं आहे. हे बघा असं मस्त धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा असं मस्त धुवून घेतलेलं आहे असं छान. आणि बघा मी इथं तेल ठेवलं आणि तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतलेली. आणि बघा इथं थोडेसे जिरे टाकून घेतले. जिरेच्या नंतर टोमॅटो कढीपत्ता. मसाला मिक्स करून घेतले बघा. नंतर शेंगदाणे मिरच्या आणि लसूण वाटलेलं ते टाकून घेतलं बघा. ते लसूण मिक्स करून घेतलं. शेंगदाण्याचा पीठ लसूण. नंतर हा भोपळा मिक्सरला आपल्यामध्ये टाकून घ्या. आणि बघा थोडीशी हळद, थोडंसं मीठ. सगळं असं मिक्स करून घेतले बघा छान. आणि बघा 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आपले भोपळा शिजण्यासाठी. पाणी टाकल्यावर असं सगळं मिक्स करून घेणार. बघूया आता आपला भोपळा कसा शिजतो ते. बघा एवढा भारी आपला भोपळा झालेला आहे. आणि हे बघा आपली भोपळ्याची भाजी अगदी भारी झालेली. भोपळा पण बघा कशी झालेली आपली भोपळा. एकदम भारी झालेला आहे. मस्त झालेला आहे आपला भोपळा आहे बघा. एवढं भारी शेंगदाण्याचं टाकून छान होतं बघा असा भोपळा. आपला भोपळा पण आता शिजलेला आहे. आणि एवढा भोपळा ना मी गोड पुऱ्या बनवणार आहे बरं का, त्यामुळे मी एवढा भोपळा काढून ठेवलेला आहे. आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. बघू आपण ती पण रेसिपी करून कशी होतं. कशाने गोड भोपळ्याच्या पुऱ्या छान होतात, त्यामुळे मी एवढं ठेवलेलं आहे. चला आपली भाजी पण झालेली आहे. हे बघा मस्त कशी झाली भोपळ्याची भाजी. नक्की कमेंट करा.
कशी झाली नक्की आपल्याला सांगा.